नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया झटपट असा तयार होणारा बारीक असा साबुदाणा रेसिपी, इन्स्टंट साबुदाणा रेसिपी। साधी, सोपी आणि अगदी डिलिशियस अशी ही रेसिपी असणार आहे। उपवासाच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला कडून साबुदाणा भिजवायचा विसरून जातो। त्यासाठी स्पेशल अशी ही रेसिपी आहे, झटपट अशी तयार होणारी इन्स्टंट साबुदाणा रेसिपी। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे यासारख्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील। तर चला आपण झटपट असा हा मिनी साबुदाणा तयार करूया। साबुदाणा छान भिजून झाल्यानंतर आता आपण पॅनमध्ये ऑइल ॲड करूया थोडंसं। यासोबत तूप मी ॲड केलेले आहे यामध्ये। छान मेल्ट झाले की यामध्ये 1 चमच हिरवी मिरची आपण ॲड करूया। हिरवी मिरची ठेचून आपण घेतलेली आहे। हिरवी मिरची छान झाली की त्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट ॲड करूया। यालाही छान तेलात आणि तुपात आपण परतून घेऊया। शेंगदाणे छान झाले की यामध्ये आपण बॉईल केलेला एक बटाटा ॲड करूया। बटाटा बघा छानपैकी असा तेलात टाकून आपला झालेला आहे। आता यामध्ये आपण आपला भाजलेला मिनी साबुदाणा ॲड करूया। साबुदाणा छान ॲड करून झाला। आता आपण याला छान हळूपैकी मिक्स करून घेऊया। छान आपलं बटाट्याचा मसाला सर्व बाजूला आपल्या साबुदाण्याला लागला पाहिजे, अशा पद्धतीने हा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यावरती मी आता मीठ ॲड करते थोडंसं।
छान याला मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. लो फ्लेमवरच आपल्याला हा शिजवायचा आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया. छान याला लो फ्लेमवर आपण होऊ देऊया. दोन ते 3 मिनिटं झालेत. आता आपण मी लगेच याला खोलून एकदा परत आपण याला मिक्स करून घेऊया छानपैकी. दाणे शिजत आले साबुदाण्याचे की लगेच कलर चेंज करायला सुरुवात करतात. हे बघा. परत आपण याला झाकून एक वाफ देऊया. हे बघा. आता 2 ते 3 सेकंद परत आपण छान असा वाफेवर हा साबुदाणा करून घेतलेला आहे. एकदम बघा मोकळा मोकळा. सर्व हे दाणे कशी छान अशी फुललेली आहे. आपण हिला आता गरम गरम सर्व करूया. हे बघा. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.